संत सावळा कुंभार. महाराष्ट्राची पवित्र भूमी, संतांची परंपरा आणि त्यातला एक साधा पण महान संत म्हणजे संत सावळा कुंभार. व्यवसायाने कुंभार, हातात माती पण मनात फक्त एकच नाव, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ते होते भगवान विठ्ठल यांचे अनन्य भक्त. संत सावळा कुंभार दिवसभर भांडी बनवायचे, पण प्रत्येक मातीच्या कणात ते विठ्ठलाला पाहायचे. त्यांच्यासाठी काम म्हणजेच भक्ती आणि भक्ती म्हणजेच जीवन. एक दिवस त्यांच्या आयुष्यात एक भयंकर प्रसंग आला. भट्टीत भांडी भाजत होती आणि त्याच वेळी त्यांचं लहान बाळ खेळत खेळत त्या भट्टीत पडलं. पण संत सावळा कुंभार विठ्ठल नामात इतके तल्लीन होते की त्यांना काहीच कळलं नाही. गावकऱ्यांनी ओरडायला सुरुवात केली, "अरे सावळा, तुझं बाळ भट्टीत गेलंय." हे ऐकताच सावळा धावत भट्टीकडे गेला. डोळ्यात अश्रू आणि ओठावर एकच प्रार्थना, "विठ्ठला, माझं बाळ तुझ्या हवाली आहे." भट्टी उघडली आणि सगळे स्तब्ध झाले. ते बाळ अगदी सुरक्षित होतं, जणू स्वतः भगवान विठ्ठल यांनी त्याला आपल्या कुशीत घेतलं होतं. ही कथा आपल्याला एवढंच सांगते की खरी भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, तर पूर्ण विश्वास, पूर्ण समर्पण. संत सावळा कुंभार आपल्याला शिकवतात की जेथे श्रद्धा खरी असते, तेथे देव कधीच साथ सोडत नाही. अशा संतांच्या प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी स्वामी गगनगिरी विश्वा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः.